भाजप अहिल्यानगरमध्ये आता काय करते, एक हाती विजय मिळवू शकते का, हे आपण पाहणार आहोत। एक्झिट पोल मध्ये अहिल्यानगरच्या जनतेने नेमकं काय ठरवलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। एक्झिट पोलचे हे आकडे समोर येत आहेत। अहिल्यानगरच्या जनतेसाठी आपण बघतोय भाजपला 19, शिंदे सेनेला 14, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 24 जागा इथं मिळतील असं दिसतंय, तर इतरांना 0 आणि सोबतच काँग्रेसला केवळ 2, ठाकरे सेनेला 4, एनसीपी शरद पवार यांच्या पक्षाला 4 जागा मिळतील, तर बसपाचं इथं खातं उघडू शकतं, 1 जागा बसपाला मिळेल असं दिसतंय। परंतु इथं सिंगल लार्जेस्ट पार्टी ही अजित पवारांची राष्ट्रवादी असेल असं अहिल्यानगर मधलं चित्र आहे। भाजपचा इथं राष्ट्रवादीच्या साथीनं महापौर होता, परंतु आता मात्र इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा करिश्मा आहे असं दिसते, कारण 24 जागा त्यांना एक्झिट पोल मध्ये दिसत आहेत। त्यामुळे अहिल्यानगर मध्ये काय होईल हे उद्या कळणार आहे। अर्थातच हा एक्झिट पोल आहे। गिरीश, नाही, आपण बघतोय की भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जोर लावला होता अहिल्यानगरमध्ये, आणि भाजपला 19, शिंदे सेना 14, अजित पवारांची राष्ट्रवादीला 24, म्हणजे चांगलं यश मिळणार आहे अजित पवारांच्या पक्षाला। काँग्रेसला 2, ठाकरे सेनेला 4, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 आणि बसपाचा 1 उमेदवार 1 नगरसेवक निवडून येईल असा अंदाज आहे। अहिल्यानगर महापालिकेची सत्ता येणार या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडून। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागांसाठी 68 जागेंवर मतदान झालेलं आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिले तर भारतीय जनता पार्टीच्या 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या। त्यामुळे 5 संख्याबळ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप हे पुढे निघलेले होते, आपण जर पाहिलेलं आहे। आणि एकंदरीत जर मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आपण पाहिला तर महाविकास आघाडी असेल, त्यानंतर शिवसेना स्वतंत्र या ठिकाणी लढलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली होती। तिन्ही पक्षांमध्ये चांगली चुरस निर्माण झाली होती। मात्र निवडणुकीचा जो कल आहे किंवा निवडणुकीची जी टक्केवारी आहे याच्यावरून एक अंदाज बांधण्यात येतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हा जवळजवळ 24 ते 26 जागेंवर पुढे राहील। त्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल ती 17 ते 19 जागेंवर पुढे राहील। त्यानंतर शिवसेना शिंदे गट असेल तो 14 ते 16 जागेंवर पुढे राहण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 जागा येऊ शकतात, काँग्रेसच्या 2 जागा येऊ शकतात। या ठिकाणी MIM पक्ष सुद्धा एंट्री मारू शकतो आणि त्यानंतर बसपा सुद्धा 1 जागा या ठिकाणी मिळू शकतो असा अंदाज सध्या एकंदर निवडणुकीच्या टक्केवारीवरून दिसून येतोय। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर।